देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणून स्वराज्याचा संकल्प करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती अर्पण करत असताना स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न ज्या सुपुत्रानं सत्यात उतरविलं। खरं तर आपल्या गावात आल्याबरोबर या स्मारकाचा परिसर पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला अत्यंत आनंद झाला आणि भेटलेल्या संयोजकांना सुरुवातीला मी या स्मारकाचं कौतुक केलं। खरं तर 33 कोटी देवांची हजारो मंदिर असतीलही परंतु ज्या देवाची मंदिरं कमी परंतु 33 कोटी देव मंदिरामध्ये ज्या देवामुळे सुरक्षित आहेत ते आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती। या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे बापानं सुरू केलेला राज्यकारभार वाढवण्याचं काम ज्या सुपुत्रानं केलं अशा जगातील महान सुपुत्र म्हणून ज्यांच्याकडे जग पाहतं ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत विस्तृत पद्धतीने मी समोर त्यांच्यावर बोलणारच आहे। असे स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांनाही मानाचा मुजरा करतो। खरं तर या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर आणि कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मी नाव पहिल्यांदा घेतलं आणि इथं समोर बसलेल्या 7-8 माझ्या भावांनी टाळ्या वाजवल्या पण बाकीच्यांनी न वाजवल्यामुळे त्यांनी बी बंद केल्या। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हा सगळ्यांच्या जगण्याचा मानबिंदू आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्ही अगोदर विचार मंचावर आलो आणि पुन्हा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी स्मारकाकडे गेलो। छत्रपती शिवराय तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहेत। छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव या जगातला सर्वात महान उत्सव असतो। आपल्याही या गावामध्ये दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव होतच असणार। छत्रपती शिवराय तुमच्या माझ्या जगण्याचा प्राण आहेत। छत्रपती शिवराय तुमच्या माझ्या जगण्याची प्रेरणा आहेत। छत्रपती शिवराय म्हटलं की आम्हाला स्फुरण चढतं। छत्रपती शिवरायांचं एवढं चांगलं भव्य दिव्य स्मारक आपल्या गावात आहे। इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट मला सांगायची आणि पुढे जायचं आहे की छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर या छत्रपती शिवरायांची समाधी ही रायगड किल्ल्यावर काट्या कुपाट्याच्या आड लपून पडली होती। त्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला जातो। छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या भोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो। छत्रपती शिवरायांच्या समाधीवर पुष्पार्पण केले जातात आणि छत्रपती शिवरायांना नमन करून रायगडावरनं खाली उतरल्याच्या नंतर रायगडाकडे तोंड करून उभे राहिला असताना आभाळापेक्षाही उंच भासणारा रायगड डोळ्यामध्ये साठवला जातो। पुणे शहरामध्ये वापस जाऊन या भारतातली या विश्वातली आणि या महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती साजरी होते आणि ती पहिली शिवजयंती या महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी साजरी केली असेल तर ते शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करणं माझं आद्य कर्तव्य आहे। महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरू केली आणि तेव्हापासून आतापर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांची जयंती होती आहे। या कार्यक्रमाच्या प्रारंभीच सूत्रसंचलन करणाऱ्या दादांनी उजव्या हाताला बसलेल्या सर्व भावांना डाव्या हाताला बसण्याची विनंती केली कारण काही माय माऊल्या इथं उपस्थित आहेत। खरं तर त्या येतील का नाही हाच माझ्या समोरचा सुरुवातीचा प्रश्न होता परंतु तरी या इथं उपस्थित आहेत। आणखीन बऱ्याच जण येणार आहेत। या माय माऊल्या आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतायत। अगदी ऑटो रिक्षा चालकापासून ते पायलट पदापर्यंत सिक्युरिटी गार्ड पासून ते इंडियन आर्मी पर्यंत आणि अगदी आरोग्य सेविकापासून ते सायंटिस्ट पदापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केले। याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल अगदी ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय। याची सर्वात महत्त्वाची मुहूर्तमेढ पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंनी केली म्हणून सावित्रीमाईंच्या चरणावर विनम्र अभिवादन करणं माझं आद्य कर्तव्य आहे। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनाही त्रिवार वंदन करतो आणि ज्यांच्यामुळं हा अविनाश भारती महाराष्ट्राच्या मातीमध्ये बोलत फिरतो ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं। तुमच्या या तलवडा नावाच्या गावामध्ये मी पहिल्यांदा आलोय।
तुमच्या गावचा ना इतिहास माहिती आहे ना भूगोल माहिती आहे, तुमच्या गावची लोकसंख्या सुद्धा माहित नाही, किती वार्ड आहेत ते सुद्धा माहित नाही, कोण श्रीमंत आहे कोण गरीब हे सुद्धा माहित नाही, मला तुमच्या गावची कुठलीच माहिती नाही. पण या गावातली एक गोष्ट मात्र मला छाती ठोकपणे माहिती आहे की या गावातला गरीब माणूस आणि या गावातला श्रीमंत माणूस या दोघांमध्ये एकच गोष्ट सारखी आहे की या गावातला गरीब माणूस एक मत देऊ शकतो, तसंच या गावातला श्रीमंत माणूस सुद्धा एकच मत देऊ शकतो. असा एक मताचा अधिकार भारतीय संविधानाच्या निमित्तानं देशाला अर्पण करणारे लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला विनम्र 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 अभिवादन आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दामध्ये समाज प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील. दिवसभर गावची घाण साफ करावी आणि रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील की चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे या शब्दात ग्रामगीतेच्या माध्यमातून या जगामध्ये गाव जगाचा नकाशा सांगत असताना तू नुसतंच कशाला फिरतं, तुझं गावच आहे की तीर्थ या शब्दात समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन करून स्वतःच्या पतीचं निधन झाल्याच्या नंतर सती जाणाऱ्या अहिल्येला सासरे मल्हारराव थांबवतात आणि विचारतात, मी तुझा गुरु आहे, मी तुला दांडपट्टा शिकवला, मी तुला कुशल नीती शिकवली, मी तुला युद्ध नीती शिकवली, मी राज्य कारभार शिकवला, सगळ्या विद्येमध्ये तुला निपुण केलं. अहिल्यादेवी म्हणतात, हो मामांजी तुम्हीच मला सर्व गोष्टीमध्ये निपुण केलं, तू मला गुरुदक्षिणा आणखीनही दिली नाहीस. अहो मी सती जाती आहे, मी काही क्षणाची पाहुणी आहे आणि मी तुम्हाला काय देणार. इतक्यामध्ये मल्हारराव म्हणतात, तुला गुरुदक्षिणा म्हणून सती जायचं नाही, हीच माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा असेल. सती न जाता होळकरांची राजगादी इथून पुढे तू सांभाळायची आणि सासऱ्याच्या आज्ञेनुसार सती प्रथा बंद करून सती न जाता होळकरांची राजघराणी वाढवणारी आणि राजगादीचं संरक्षण करणारी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आणि सज्जन हो, आज आपण जयंतीच्या निमित्तानं इथं एकत्रित आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तेव्हा टाळ्या वाजल्या. आपल्या गावात शिवरायांचं हे स्मारक आहे. आपण छत्रपती शिवरायांवर किती प्रेम करतो, आपण छत्रपती शिवरायांवर किती भक्ती करतो. आपली भक्ती किती आहे तर आपण आपल्या व्हॉट्सअपला डीपी म्हणून छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवू शकतो, घरामध्ये शिवरायांची एखादी फोटो लावू शकतो, प्रतिमा लावू शकतो, गावामध्ये एखादा चौक उभा करून त्या चौकाला शिवरायांचं नाव देऊ शकतो, चौकामध्ये जयंती जवळ आली की चौकातलं बॅनर लावू शकतो, छत्रपती शिवरायांच्या नावानं घोषणा देऊ शकतो. पण छत्रपती शिवरायांच्या नावासाठी स्वाभिमान जिवंत ठेवणारा महात्मा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. जेव्हा इथल्या बहुजनांच्या अंटरापगड जातीतल्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एका महाविद्यालयाची आणि वसतिगृहाची उभारणी सुरू होते, तेव्हा पैसा कमी पडतो म्हणून तो महात्मा एका खाजगी सावकाराकडे पैसा मागायला जातो. सावकार विचारतो की गहाण काय ठेवणार, खिशामध्ये हात घातला जातो, पत्नीचं मंगळसूत्र बाहेर निघतं, पत्नीचं मंगळसूत्र सावकाराच्या हातावर ठेवलं जातं. सावकार म्हणतो, एवढी काय नड आली की तुम्हाला पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतंय. तेव्हा तो महात्मा सांगतो की या ठिकाणी या आपल्या भागात बहुजनांची लेकरं शिकली पाहिजेत म्हणून एका महाविद्यालयाची उभारणी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ते महाविद्यालय उभा करतोय, वसतिगृह उभं करतोय. तेव्हा त्या सावकाराच्या मनामध्ये एक स्वार्थ लपतो. तो सावकार म्हणतो, मी मदत करतो, मी लागेल तेवढा पैसा देतो, बांधकाम रंगकाम सगळं होईपर्यंत पैसा देतो. अहो तुम्ही मला व्याज देऊ नका, मुद्दल सुद्धा परत करू नका, माझ्याकडे काही गहाण ठेवायचा तर प्रश्नच उरत नाही, मी सर्वतोपरी तुम्हाला मदत करेल. फक्त एक काम करा, त्या महाविद्यालयाला माझ्या बापाचं नाव द्या. तेव्हा तो महात्मा कडाडतो आणि सांगतो, एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाचं नाव बदलेल परंतु महाविद्यालयाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का सुद्धा लावणार नाही. असा स्वाभिमान आणि अभिमान पेरणारे कर्मवीर भाऊराव पाटील इथपासून महान अशा संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन इथल्या मातीतल्या मूळ माणसांचं कल्याण व्हावं म्हणून ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या संत पुरुषांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुमचं माझं आयुष्य सुगंधित केलं ना, त्या तमाम महामाता, ते तमाम संत पुरुष यांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात मी एक शब्द 3 वेळा वापरला पा, जोरदार जोरदार आणि जोरदार विनम्र अभिवादन करतो.
आणि हे जे बाहेर आहेत ना गाडीच्या स्टँडवर बिंडवर उभे आहेत ते गाडीवर, तुमच्याच गाड्या आहेत, तुमचे स्टँड आहेत, कायला मोडून घेता? 1 तास गाडीच्या स्टँडवर बसण्यापेक्षा देवानं जे आपल्याला स्टँड दिले त्याच्यावर येऊन बसा. हे इकडे उजव्या हाताला उभे आहेत माझे भावंड काही. सूत्रसंचलन करणारा दादा 1 तास झालं विनंती करतोय, 1 तास या व्यवस्था केली, खुर्च्या टाकल्यात. अहो ज्या काळात कोणीच कोणाला खुर्ची देत नाही, खुर्चीसाठी काय काय चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. त्या काळामध्ये संयोजकांनी आपल्याला बसायला खुर्च्या दिल्यात, त्याच्यावर तरी येऊन बसा. खुर्च्यावर बसता येत नसेल तर पोरांनी चटया टाकल्यात, त्या चटयावर येऊन बसा. कारण एरवी मात्र तरण्या पोरांच्या नावानं ओरड करणारी लोक, तरणी पोरं जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा जर घरात बसत असतील तर त्यांना अधिकार नाही तरण्या पोरांना नावं ठेवण्याचा. कारण तरणी पोरं चांगला कार्यक्रम करतायत ना, त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज मौजे या तलवडा, बरोबर आहे, तालुका गेवराई, जिल्हा बीड, या आपल्या पवित्र पावन अशा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या या तलवडा नगरीमध्ये स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये, या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला आपल्या या भागातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर विचारमंचावर उपस्थित होती. विचारमंचावर उपस्थित असणारी सर्व मान्यवर, विचारमंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांना मी माझा साष्टांग नमस्कार करतो. आणि खरं तर मी बरोबर 7:45 वाजता आपल्या गावामध्ये आलो आणि 7:45 वाजता आल्याच्या नंतर सर मी येत होतो, मला थोडासा उशीर लागला. कारण माजलगाव ते इथं येईपर्यंत रस्ता चांगला आहे, पण जे ट्रॅक्टर आहेत ना ते ट्रॅक्टर माणसाला पुढे जाऊ देत नाहीत, ऊसाचे ट्रॅक्टर. त्याच्यामुळं गाडी जरा सावकाश आणावी लागली. इथं येईपर्यंत मला संयोजन समितीमधून दादाचे फोन येत होते, कुठपर्यंत आहेत कुठपर्यंत आहेत. मी त्यांना सगळं सांगत होतो आणि मी अचानक घडीकडे बघितलं तेव्हा 7:30 वाजून गेले होते. मी लगेच माझ्या ड्रायव्हरला म्हणलं आपल्याला उशीर झाला की काय. आणि जेव्हा मी इथं आलो आणि इथल्या सगळ्या रिकाम्या खुर्च्या बघितल्या तेव्हा म्हणलं चला आपल्या एकट्यालाच उशीर झाला नाही, आणखीन बऱ्याच लोकांना उशीर व्हायलाय. त्याच्यामुळं माझं थोडं अपराधीपणाची भूमिका थोडी कमी झाली. थोड्या वेळानंतर सर आले, सगळ्यांसोबत चर्चा झाली. आमचा सूत्रसंचालन करणारा दादा 3 वेळा म्हणत होता लवकर या लवकर या. त्याचं एक वाक्य मात्र मी माझ्या मोबाईलमध्ये नोट करून ठेवलं. तो असं म्हणला की खरंच जर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपुलकीन प्रेम असेल तर आपण घरी न बसता इथं चौकामध्ये येऊन व्याख्यान ऐकायला बसाल. तो या गावातला आहे, पोट तिडकीनं बोलत होता. तरी सुद्धा मग शेवटी आम्ही कॉफी पिल्याच्या नंतर संगनमतानं एकमतानं निर्णय घेतला की जाऊ द्या, चला लोक येऊ नाही येऊ आपला आपण सुरू करू. पण त्या बाबतीत ज्यांचा माझ्यावर फोनवर माझा त्यांचा कॉन्टॅक्ट होता, त्यांचं नाव आणखीनही मला माहीत नाही, पण त्यांचं एक वाक्य मला असं बळ देऊन गेलं. ते कॉफी पिता पिता म्हणले जाऊ द्या, कुणी नाही येईल नाही येईल, आपण 10 जण आहेत ना संयोजक, आपण जरी बसलो ना तरी आपल्या राजाचा उत्सव आपल्यासाठी आहे. ही प्रेरणा आहे, हा आनंद आहे. खरं तर इथं जर समजा आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठुला असता किंवा इथं जर दुसरा कार्यक्रम काही वेगळ्या स्वरूपाचा ठेवला असता तर लोकांना बसा म्हणायची गरज पडली नसती. नीट बसा, व्यवस्थित बसा, मागं सरकून बसा. इथं लोकांना पुढे या पुढे या पुढे या म्हणावं लागतंय, तिथं मात्र लोकांना मागं व्हा मागं व्हा मागं व्हा म्हणावं लागतंय. का? अरे ज्या राजानं तुमचं माझं आयुष्य आज एवढ्या आनंदात आणि एवढ्या भरभराटीत आणून ठेवलंय ना, त्या राजाच्या जयंतीच्या उत्सवाला आपण स्वतःच्या अंतःकरणातून आलं पाहिजे या मताचा मी आहे. येत आहेत लोक, उशिरा येत आहेत, कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर लोक येतात. माझं सरांचं बोलणं चालू होतं, सर इथलंच नाही, मी पण बीड जिल्ह्यातलाच आहे, मी काही बाहेरचा नाही. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर नावाच्या गावचा मी पोरगा आहे. माझा पण जिल्हा बीड आहे आणि मला माहिती बीड जिल्ह्याची काय खोड आहे. आपल्या बीड जिल्हा कार्यक्रम सुरू झाल्याशिवाय येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. घरी बसतेत, साऊंड सिस्टीम चांगली असल्यामुळे घरातून ऐकतेत. आता शिक गावातलं ते पोरग बोलाले, बघू थोड्या वेळानं जाऊ, असं म्हणत म्हणत उशिरा का होईना परंतु वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट सुरू होणं अशक्य असते. तसेच उशिरा नका होईना आपण सगळेजण आलात
आपल्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। खरं तर खेदाची बात कधी कधी सांगावीशी वाटते। महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्तानं प्रवास करत फिरतोय। उद्या सांगोला जिल्ह्यामध्ये व्याख्यानाला जायचंय। महाराष्ट्रभर फिरत असताना, महाराष्ट्रभर जात असताना बऱ्याच ठिकाणी अशी अनुभूती येते की परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाला संख्या कमी आहे। बऱ्याच संयोजन समितीनं कदरून लोक येत नाहीत म्हणून चालू असलेल्या व्याख्यानमाला बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत। ही किती मोठी दुर्दैवाची घटना या महाराष्ट्रामध्ये घडती आहे। पण हा नियम आहे। मी संयोजक समितीला एक विनम्रतेचं आवाहन करू इच्छितो की मागच्या वर्षी तुम्ही अरविंद घोगरे या माझ्या मित्राच्या शाहिरी जलशाचा कार्यक्रम ठेवला होता। या वर्षी तुम्ही या अविनाश भारती नावाच्या साध्या आणि एकदम सामान्य माणसाचं व्याख्यान तुम्ही आपल्या गावात ठेवलंय। या वर्षी लोक कमी आले, मागच्या वर्षी लोक कमी होते। मग आपण काय करावं काय नाही, हा कार्यक्रम बंद पडावा का, अशी मनामध्ये इच्छा कधी येऊ देऊ नका। जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव एवढ्याच दिमागात साजरा करण्याचा संकल्प आज करा। पूरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है। चलने को तो चल रहे एक पांव पे भी लोग, मगर दूसरा भी साथ दे तो कुछ और बात है, कुछ और बात है। ही एक जरी घटना तुम्ही लक्षात ठेवली, हा नियम आहे, काळजी करायची गोष्ट नाही। अनादि अनंत काळापासून चालू आहे। महाराष्ट्राच्या वक्तृत्वाचा मानबिंदू, महाराष्ट्राच्या वक्तृत्वातलं सर्वात मोठं नाव शिवाजीराव भोसले साहेब। आपण त्यांना ऐकलं असेल, जुन्या लोकांना माहिती आहे। शिवाजीराव भोसल्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी तुडुंब तोबा गर्दी व्हायची। शिवाजीराव भोसल्यांसारखा परखड वक्ता या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला नाही। आमच्यासारख्या नवीन बोलणाऱ्या पोरांचं आदराचं स्थान आणि आमच्यासारख्या पोरांचं प्रेरणा स्रोत कोण असेल तर शिवाजीराव भोसले साहेब, जे व्याख्यानाच्या निमित्तानं फलटण या शहरातून निघाले आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। मी 8 दिवसापूर्वी फलटणला त्यांच्या बंगल्याला भेट द्यायला गेलो होतो आणि तिथं बसल्या बसल्या बऱ्याच गोष्टी पाहत होतो आणि बऱ्याच गोष्टीवर चर्चा करत असताना त्यांच्या जीवनातला एक प्रसंग माझ्या कानावर आला। तो प्रसंग इतका सुंदर होता, संयोजकांना म्हणून सांगतो। तो प्रसंग असा होता की एकदा एका गावामध्ये शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान ठेवलं होतं आणि त्या गावापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर लावणीचा फड आला होता। पोरांनो, एका गावामध्ये शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान ठेवलं होतं, दुसऱ्या गावामध्ये 3 किलोमीटरवर लावणीचा फड आला होता। साहजिकच लावणीच्या फडामध्ये तुडुंब गर्दी होती आणि व्याख्यानाला मात्र गर्दी कमी होती। व्याख्यानाला लोक 60 आणि तिकडं मात्र 1760 अशी अवस्था होती। संयोजकांचा चेहरा पडला, संयोजकांना वाईट वाटलं आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर संयोजकांनी शिवाजीराव भोसल्यांना प्रश्न केला। ते म्हणाले, सर असं का होतं? व्याख्यानामधून माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतं तरी लोक कमी येतात, तिथं मात्र लोकांमध्ये परिवर्तन न होता लोक अधोगतीच्या मार्गाला लागतात तरी तिथं गर्दी जास्त असे का होतं? शिवाजीराव भोसल्यांनी दिलेलं उत्तर या संयोजन समितीनं कायम लक्षात ठेवावं। शिवाजीराव भोसले सर असं म्हणाले की हा निसर्गाचा नियम आहे, हा मानवी जातीचा नियम आहे की आरोग्यासाठी हानिकारक असणारी दारू लोक दारूच्या दुकानात जाऊन विकत घेतात आणि आरोग्याला उपयुक्त असणारं दही, दूध, तूप, लोणी लोकांच्या दारामध्ये नेऊन विकावं लागतं। हा समाजाचा नियम आहे। आजही आपल्या गावामध्ये दारू डोक्यावर घेऊन दारापर्यंत आली का? येत नाही। पण रोज दारामध्ये दही, दूध, तूप, लोणी हे विकणारे लोक मात्र रोज दारापर्यंत येतात। परिवर्तनाची तीच गोष्ट आहे भावानो। परिवर्तन हे लोकांपर्यंत घेऊन जावं लागतं, लोकांच्या दारापर्यंत घेऊन जावं लागतं। मग शेवटी ज्याचं त्याचं नशीब असतं, कोणी ते घेतं कोणी घेत नाही आणि काही लोकांना तर काहीच फरक पडत नाही। मधल्या काळात सरकारनं निर्णय घेतला होता हायवे पासून 500 मीटर मध्ये, तेव्हा लोक म्हणले टेन्शन घ्यायचं काम नाही, 500 मीटर मध्ये आहे, जायचं फक्त टेन्शन आहे, यायचं टेन्शन नाही। येताना तर पठ्या कसाही येतो। म्हणून आपण नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही असेल पण चांगल्या दिशेनं आपण निघणं, चांगल्या दिशेनं आपण प्रवास करणं ही काळाची गरज आहे। आणि हे व्याख्यान तुम्ही ठेवलं त्यासाठी मला बोलवलं, आपले सगळ्यांचे जाहीर आभार। मी एकदा विनंती करेल, ज्यानं सूत्रसंचलन केलं त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्याचं कारण असं आहे, त्यानं माझं लईच कौतुक केलं सर आज, लईच म्हणजे लईच। समाज प्रबोधनकार
सुप्रसिद्ध शब्द साधक अविनाश दादा भारती यांचं आगमन झालंय. असं इतका पोट तिडकीनं बोलत होता ना, मला आनंद वाटत होता. का? कारण या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलतंय का? खरं बोला, कोणीतरी कोणाबद्दल चांगलं बोलायले का? अहो, शेजाऱ्याबद्दल लोक चांगलं बोलणार. ज्या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही, त्या काळात इथनं 250 किलोमीटरवरनं आलेल्या अविनाश भारती बद्दल दादा तुम्ही चांगलं बोलले ना, मला आनंद वाटला. हो, मला इतका आनंद होत होता ना, ते असं माझ्याबद्दल बोलले की माझे कान असे टव करत होते, अशा गुदगुल्या होत होत्या मला मनातल्या मनात. अहो, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही म्हणलं तर नाहीच बोलत. सर, मी एकदा पुण्याला गेलतो कार्यक्रमाला. माझ्या जीवनात लय किस्से. एकदा पुण्याला कार्यक्रमाला गेलो. आता पुणे तिथे काय उणे, तिथं न सुद्धा जमत नाही. आणि आपला गावरान टप्पू. मी आपलं बीड जिल्ह्याच्या भाषेत बोलतो, माझ्या भाषेत बोलतो. मी तिथं गेलो, सूत्रसंचलन करणारे आले आणि सूत्रसंचलन करणाऱ्यांना माहित नव्हतं वक्ते कुठले आहेत, काय वक्ते कुठून आलेत. सूत्रसंचलन करणाऱ्याला माहितीच नव्हतं हे. मग सूत्रसंचलन करणाऱ्यांनी संयोजकांना विचारलं, वक्ते आलेत का? ते म्हणे हो आलेत. आता ते पुण्याचं होतं म्हणून आलेत म्हणलं. बरं, बीडचे आलेत का म्हणत नाही. आलं का? आलं का रे? आलं का? अरे कुठवर आहे ते? आलंय का नाही बघ लवकर. कुठलं आहे रे? ते आपली भाषा आहे. असो, त्यांनी विचारलं वक्ते आलेत का? हे म्हणे हो वक्ते आलेत. मग त्यांनी विचारलं वक्ते कुठले आहेत? त्यानं सांगितलं बीड जिल्ह्यातले वक्ते आहेत. बीड जिल्ह्यातले वक्ते आहेत असं म्हणल्याबरोबर त्यानं मोबाईल काढलं, मोबाईल मधलं गुगल काढलं आणि गुगलवर टाकलं बीड. लगेच गुगलनं उत्तर दिलं, बीड म्हणजे दुष्काळी भागातल्या ऊसतोड कामगाराचा दुष्काळी जिल्हा. आता बीडमध्ये कशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऊसतोड कामगाराचा आपला जिल्हा आहे सगळा. आणि बीडमध्ये किती मोठा दुष्काळ आहे हे माझ्याकडे बघितलं की लोकांना लवकर पटतं. त्यांनी वर्णन सुरू केलं. सर, घडलेला किस्सा आहे. त्या दिवशीपासून मी हे सांगत फिरतोय महाराष्ट्रभर. आता पुण्यामध्ये असं बोलणारे लई आहेत. ते बोलता बोलता म्हणलं वक्ते आलेत. मराठवाड्यातल्या अत्यंत दुर्गम आणि दुष्काळी भागातल्या काळ्या मातीतलं काळं नेतृत्व, काळ्या लोकांची काळी बुलंद तो, काळा कुरकुरीत वक्ता. मला कळच नाही कौतुक करायले का काय. ते गेलं माझ्या रंगावर. आता उगं हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो, नाही तर माझा कलर असा आहे. मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला असं पुढे गेल्याच्या नंतर कळतंय मागं कुणी होतं का रे. होतं वाटतं कोणतरी. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. या व्याख्यानाचा आगाज करतोय, या व्याख्यानाची सुरुवात करतोय. तुम्हा सगळ्यांना एक दृष्टिकोन सांगतोय आणि पुढे जातोय. माझा रंग कसा का असे ना, पण मला माझ्या रंगाचा अभिमान आहे सर. त्याचं कारण असं आहे, माझे बुद्ध काळे आहेत, माझा विठ्ठल काळा आहे, माझी माती काळी आहे, माझी माय काळी आहे, म्हणून मी काळा आहे. याचा मला प्रचंड मोठा अभिमान आहे. आणि काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतेत. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. हे माझ्या समोर बसलेले सगळ्या शेतकऱ्याच्या अवलादी आहेत. शेतकऱ्याच्या अवलादीला पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही साहेब. पांढरं शुभ्र आभाळ आहे. तुमच्या गावातलं एखादं पोरग जर म्हणलं ना स्नॅप काढून, वाव टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट, तर समजायचं हे डोक्यावर पडले नाही तर ह्याचे चार आणि हरवले. पांढऱ्या आभाळाला बघून कोणालाही आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले ना, प्रत्येकाला आनंद होतो. कारण काळे ढग आले म्हणजे पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. हा आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे, फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे. काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात. गावात एखादं काळं पोरगा असू द्या, गाव म्हणतोय काय दिसतंय इठ्ठलावानी. आणि एखादं लई गोरपान असू द्या, लई म्हणजे लई गोरपान फॉरेनर सारखं, त्याला बघितल्या बघितल्या बीड जिल्ह्यातले लोक म्हणतात हे निव्वळ कसं दिसतंय, पांढऱ्या पालीसारखं. हा, सगळ्याला माहिती आहे. माझ्या लहानपणी गोऱ्या रंगाबद्दल गाणं होतं, गोरे रंग पे ना इतना गुमान कर गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं गोऱ्या रंगाबद्दलच गाणं आहे, आपलं कुणी विचारच करीत नाही. 2 दिवसानं रेडिओवर पुन्हा मी दुसरं गाणं ऐकलं, काळ्या रंगाचं वर्णन करणार होतं ते, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊकी भरपूर आहे इथं. मला वाटलं मी एकटा पडतो का काय की, पण हळूच म्हणले दिलवाले हे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. या व्याख्यानाचा आगाज, या व्याख्यानाची सुरुवात आज ज्यांचा स्मृती दिन आहे, आज ज्यांचा स्मृती दिन आहे ते लोककवी भीम शाहीर, ज्यांनी अनेक भीमगीतं लिहिली, ते वामनदादा कर्डक, ज्यांनी असंख्य गीतामधून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं,
ज्यांच्या गीतांची ताकद एवढी आहे. माझ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि त्या जयंती भीम जयंतीच्या कार्यक्रमात भीमगीतांचा कार्यक्रम म्हणून ते बॅनर लागलाय. काय भीमगीताचा परिणाम आहे. एके दिवशी बाबासाहेबांची सभा होती आणि बाबासाहेबांच्या सभेला बाबासाहेबांना यायला अवघा 15 मिनिटाचा उशीर झाला. बाबासाहेब येण्याच्या अगोदर वामनदादा कर्डकांच्या गीतांचा कार्यक्रम स्टेजवर चालू होता. बाबासाहेब आले. संयोजकांनी बाबासाहेबांचं स्वागत केलं. बाबासाहेब चालत चालत स्टेजवर आले आणि बाबासाहेब आल्याच्या नंतर वामनदादांची गाणी बंद करण्यात आली. तेव्हा बाबासाहेब म्हणले नाही, गाणं चालू द्या. बाबासाहेबांनी वामनदादांचं गाणं ऐकलं आणि गाणं ऐकल्याच्या नंतर भाषणाच्या सुरुवातीला बाबासाहेब असं म्हणाले की बाबासाहेब म्हणताना बोलताना असं म्हणतात की माझे हजारो भाषणं एकीकडं आणि वामनदादांचा एक शाहिरी जलसा एकीकडं. हे गाण्याचं आणि भीमगीतांचं वेगळेपण आहे. वामनदादा कर्डक या 4 ओळी वामन दादांच्या तुमच्या समोर ठेवतो आणि व्याख्यानाचा आगाज करतो. वामनदादा काळ्या रंगाबद्दल बोलताना असं लिहितात. काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि या महाराष्ट्राच्या मातीतल्या तुफानाचा दिवा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जो दिवा 14 मे 1657 ला पुरंदर या किल्ल्यावर लागला आणि तुमचं माझं आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशमान होण्याच्या दिशेनं सुरू झालं. सज्जन हो, तुफानाच्या विरोधामध्ये दिवा लावणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. या मायमाऊल्या आल्यात. आई, तुळशी वृंदावनामध्ये अशी एक दिवळी असते है का नाही, खाली कोपऱ्यात, आणि त्या दिवळीत दिवा लावतो आपण रोज संध्याकाळी. दिव्या दिव्या दीपक कारकानी कुंडल मोतीहार, बरोबर आहे का नाही, शुभम करो दिवाचालम, ते सगळं म्हणत. मला सांगा, तुळशी वृंदावनाच्या दिवळीत लावलेल्या दिव्याचा उजेड कधी पडला का? कधी उजेड पडला नाही. पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहिली नाही. तुळशी वृंदावनाच्या दिव्यात दिवा लावणं फार सोपं आहे. ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं अत्यंत कठीण आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीत मोगलशाही नावाचं तुफान, निजामशाही नावाचं तुफान, आदिलशाही नावाचं तुफान जेव्हा थैया थैया नाचत होतं ना, त्या तुफानाला विरोध करता करता त्या तुफानाच्या विरोधामध्ये दुसरा दिवा या महाराष्ट्राच्या मातीत लागला. त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी तुमचं माझं आयुष्य प्रकाशमान केलंय. काय वेगळेपण आहे. का छत्रपती संभाजी महाराजांची जयंती करायची? का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची? का महापुरुषांच्या जयंत्या करायच्या? का प्रत्येक महिन्यामध्ये महापुरुषांची जयंती असते आणि छत्रपती शिवरायांची जयंती होते, संभाजीराजेंची जयंती होते? मला आज आनंद होतोय की छत्रपती संभाजीराजेंची जयंती एवढ्या उत्सवात तुम्ही साजरी करताय. कारण माफ करा मला, मी जबाबदारपूर्वक विधान करतोय, महाराष्ट्राला छत्रपती संभाजीराजेच्या जयंतीचा विसर पडलाय की काय हा प्रश्न मला पडायला लागलाय. सर, काल मला परवा दिवशी माझ्या एका मित्राचा फोन आला. परवा दिवशी 12 तारखेला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि तो मला बोलला, कुठं आहेस? मी म्हणलं कार्यक्रमाला चाललोय. तो म्हणला आता कशाचे कार्यक्रम? म्हणलं जयंतीचा कार्यक्रम. तो म्हणला आता कशाची जयंती? मी म्हणलं संभाजीराजेंची जयंती. बर 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 बर, कधी आहे जयंती? आणि जेव्हा तो म्हणला ना कधी आहे जयंती, अशी कणकण कुणीतरी कानाखाली द्यावी अशा मला मुंग्या आल्यासारखं झालं. अरे, महाराष्ट्रात राहणाऱ्या दलिंदर अवलादीला छत्रपती संभाजीराजेंची जयंती कधी हेच जर माहीत नसेल ना, तर त्यांचा महाराष्ट्रामध्ये जगून उपयोग नाही, राहून उपयोग नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला छत्रपती संभाजीराजेंची जयंती माहीत असेल आणि त्यामुळं मला आनंद होतोय, त्यामुळं मला अट्टास वाटतोय. अरे, 15 तारीख आहे आज, दुसऱ्या दिवशी जयंती साजरी होतीये. येत्या 22 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीचे कार्यक्रम आहेत. सर, मला हे का सांगायचंय? अरे, ज्या काळामध्ये लोकांना जयंतीचा विसर पडत चाललाय, त्या काळात काही संयोजक जयंत्या लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत ना, त्यांना सॅल्यूट आहे, त्यांना धन्यवाद आहे. का जयंती करायची प्रश्न पडला पाहिजे ना. आता बऱ्याच जणांना वाटतं काय गरज आहे करायची, केली की शिवाजी महाराजांची जयंती, केली की बाकीच्या सगळ्याच्या आता जयंतीला उग आपलं काहीतरी. हा, असे म्हणणारे लय डेंजर लोक आहे. हा, कितीदा होईल की काय होईल की. एक जण तुम्हाला शिवरायांच्या जयंतीबद्दल बोलताना बोलला, मी शिवरायांच्या जयंतीबद्दल वाद आहे ना महाराष्ट्रात,
छत्रपती शिवरायांची जयंती कोणती, तारखेची का तिथीची? छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली तारखेची, 10 मार्चला झाली तिथीची, बरोबर आहे. 22 मार्चला झाली परंपरेची आणि पुन्हा 22 एप्रिलला झाली तिसऱ्या परंपरेची. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या